मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि मी हा सांगितलेला माझा पूर्ण पत्ता आहे. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझा मोबाईल नंबर आहे 9850155558. मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा आणि निघते वेळी पण मोबाईल करायचा. रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जायचं. आतमध्ये ती माणसं माझ्याकडे घेऊन येतील. लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी बाजू आहे. माझं ऑफिस आहे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, बोरकर गुरुजी म्हणून. असो, आजचा कार्याचा विषय हा कळत न कळत होणारी अपकृत्ये, कळत न कळत होणारी पापे, कळत न कळत होणाऱ्या चुका आणि त्याविषयी आपल्याला भोगावे लागणारे भोग, हा विषय आजचा विषय आहे. आजचा विषय हा घेण्याचं कारण की आज माझ्या कार्यालयात बहुतांशी हा एकच विषय आज चालला. असो, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. कळत न कळत होणारी पापे, कळत न कळत होणाऱ्या चुका, कळत न कळत होणारी अशुभ कर्मे, कळत न कळत होणारे अघटित योग आपल्या नशिबी का येतात, याविषयी हा कार्याचा विषय. माझे वय 76 असून 55 वर्षापासून ज्योतिष कार्य करीत आहेत. या दरम्यान अनेक जातीपाती धर्मियांशी संबंध आलेला आहे. अनेक दुःख, समस्या, कष्ट, अपमृत्यू, कॅन्सर, लेप्रसी सारखे आजार, पॅरालिसिस, अंधत्व, अपघात, आत्महत्या, पुरात वाहून जाणे, घरात दबून मरणे, माता पिता शिक्षित असताना मुले शिक्षित न राहणे, अपंगत्व, अपंग, पोलिओग्रस्त संतती होणे, त्वचाविकार, स्मृतिभ्रंश, कर्जबाजारीपणा, नोकरी सुटणे, शिक्षा होणे, दंड होणे, फसविले जाणे, संसारात अशांती, पती-पत्नी दुरावा, घटस्फोट, आई-वडिलांसमोर मुलांचा मृत्यू होणे, मुलांचे भाग्य पाहणे अगोदर आई-वडिलांचा मृत्यू होणे, हातातून चुका होणे, चालू असलेला व्यवसाय बंद होणे, दुष्कीर्ती होणे, मानसिक आघात होणे, अशी अनेक विविध प्रकारची संकटे मानवी जीवनात अनेकांना येत असतात. तर ते का येतात याचा शोधण्याचा प्रयत्न मग अशी माणसे आमच्याकडे येतात आणि मग आम्ही शोधण्याचा प्रयत्न हा कुठून करणार. तर ही संकटे कुठून आली आहे, कशी आली आहे, याला कारण काय हे बघण्यासाठी आम्ही ज्योतिषशास्त्राचा आधार घेत असतो. जन्मकुंडलीमध्ये याचा शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. ज्यांची कुंडली आहे त्याच्या कर्मदोष असला तर त्याचेच परिणाम त्याला भोगावे लागतात. मातापित्याकडून अथवा मातृघराण्यातून दोष येण्याची शक्यता पण असते किंवा पितृ यांच्या संबंधित केलेले कर्माचा दोष पण आपल्याला भोगावा लागतो. तशीच संभावना पितृकडून अथवा पितृघराण्याचा दोष असला तर तो पुढील वंशाला भोगावा लागतो. हे सर्व आपणास आपले जन्मकुंडलीद्वारे समजते. परंतु हे सर्व बघण्यासाठी कर्तव्यभावाची कुंडलीतून कर्तव्य चुकलं आहे का ते आपल्याला बघता येते. कर्तव्य अष्टमात असले तर कुणाचे मृत्यू तुम्ही कारणीभूत झाले आहात तर तुम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मृत्यू दोष लागण्याची संभावना अधिक असते. अष्टमे षष्ठात असले म्हणजे चुकीची औषधी ट्रीटमेंट मधून मृत्यू होणे. आणि वर्तमान जर बघितले आपण तर क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये भरती केलेले पेशंट किती जिवंत राहतात आणि किती मृत्यू पावतात याचे संशोधन करणे सरकारचे कर्तव्य आहे. खाजगी दवाखान्यात अधिकाधिक दिवस सिझर डिलेवरी होते आणि सरकारी दवाखान्यात नॉर्मल डिलेवरी का होते याचा पण शोध घेणे गरजेचं आहे. कुठले दोष कुठे निर्माण होतात हे बघण्यासाठी ज्योतिर्विद्यांना सर्वच बघावे लागत असते.
काही वेळा जन्मकुंडलीतील कर्तव्यभावातील षष्ठाशी संबंधित असला तर आजारपण, अष्टम भावाची असला तर मृत्यूदोष, कर्तव्य चांडाळ योग असला तर कर्तव्य दोष, कर्तव्येश धनात असला तर धनदोष, अष्टमेश भाव असला तर धनाचा अपकृत्य योग, कर्तव्य सप्तम असला तर चांडाळ योग, पत्नीच्या हातून झालेले कर्मदोष, पंचमेश चांडाळ मुलांच्या हातून झालेले कर्मदोष, जन्मेश षष्ठात, अष्टमेश भावी टोकबाधा नजरबाधा पण होण्याची संभावना असते. परंतु ह्यात जर चांडाळ योग आला तर जाणून बुजून केलेली कर्म ही आपल्याला दिसून येतात. जन्मकुंडली असली दोष सापडत नाही. अशा वेळेला कुठे शोध घेण्याचा प्रयत्न करावा तर वास्तूबाबत आपल्याकडे वळावे लागते. वास्तूचा भाव, वास्तूपूर्वी मालकी कोणाची होती, वास्तूत केलेले बदल हे बघावे आपल्याला लागतात. कारण अनेक प्रकरणात दोषाचं कारण कुठे आहे हे कळल्याशिवाय आपल्याला त्याच्याविषयी उपासना आराधना करता येत नाही किंवा समजत नाही. म्हणून सर्वदृष्ट्या जाणकार ज्योतिषाची या ठिकाणी गरज असावी लागते. आता वास्तुदोषामध्ये ह्या प्रकरणात एका वाडवडिलांची वास्तू होती. त्यात 4-5 पिढ्यांचे स्वर्गवासी असलेले फोटो होते. वास्तू पाडून नवीन वास्तू केली आणि जुने फोटो अलगडीत टाकले गेले, काही फेकले गेले. कालांतराने सर्व कुटुंबीय अपघातात मृत्यू पावलेले दिसून येतात आणि असे दिसून आलेले आहेत. आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचत असतो की तीर्थयात्रेला गेले आणि अपघात होऊन मृत्युमुखी पडले. या घटनेचा शोध कसा घ्याल? आपण बहुतांशी वरवर विचार करतो, तीर्थयात्रा गेले म्हणजे देवदर्शनाला गेले, मग यांच्या देवदर्शनाला गेले असताना यांचा मृत्यू व्हायला नको, यांचा अपघात व्हायला नको, अशी अनेक जण टीका करतात. परंतु दोष का आला हे बघण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. तर आपण पण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आवाहन करतो आहोत की आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो की तीर्थाटनाला गेले आणि अपघात होऊन मृत्युमुखी पावले. या घटनाचा आपण पण सर्वांनी अभ्यास करावा. अशी मंडळी जी मृत्युमुखी पडतात त्यांनी आईवडिलांना घरी ठेवलेले असते आणि ही घरी ठेवून यात्रेला निघालेली असतात. या अपघातात मृत्यू पावलेल्याचे हेच एकमेव कारण दिसून येते. त्याच्या अर्थाने अगोदर किंवा सोबत मातापिता यांना घेऊन तीर्थयात्रा करणे गरजेचं आहे. पण तसे ही मंडळी करत नाही, म्हणून मृत्यूभोग येतो. मातापिता दैवत सोबत नसल्यामुळे खरीखुरी दैवत घरी ठेवून आपण आपले सोबतीला कधी येणार नाही, म्हणून मृत्यूचे सामोरे जावे लागे. बहुतांशी मुलाबाळांना जी दुःख समस्या संकटे येतात त्यांचे कर्मामुळे व हा सर्व कर्मदोष अधिकाधिक बघावयास मिळतो तो आई वडिलांच्या संबंधितच असल्याचे आपणास बघावयास मिळते. आपण पण ह्या बाबतीत शोध घेऊन बघायला हवे. वडिलांचे निधन झालेले आहे, आई घरी एकटी आहे. आईला टाकून मुले सुना बाहेर टिपला जातात, त्या तीर्थयात्रेला जातात, दूरवर प्रवासाला जातात. अशा वेळेला त्या माऊलींचे पती नाहीत, मुळात ती दुःखी आहे आणि आपण मात्र मजा करायला हौशेमौजूला जातात. त्या माऊलीला दुःख होणारच आहे. ती स्पष्टपणे बोलत नसली तरी तिला धोत असलेल्या वेदना ह्या आपल्याला कधीही असले तरी आपले भले होणार नाही, दोषच आपणास लागणार आहे. कारण कर्मदोष कर्माच्या हाती असतो, त्यात ब्रह्मदेवाला सुद्धा बदल करता येत नाही. आई वडिलांशी खोटे बोलणे, आई वडिलांचा अपमान करणे, त्यांच्या गरजा न पुरवणे, सेवा शुश्रूषा न करणे, त्यांच्याविषयी वाईट बोलणे, त्यांचे डोळ्यातून अश्रू काय, त्यांचे डोळे वेदनांनी पाणावले, जरी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले, 33 कोटी देवतांचे आपण पूजन केले तरी ते कामास येणार नाही. हे आपल्याला भोगावेच लागते. कर्मदोष हा गणपतीचा शिरच्छेद झाला, रावणाचा वध झाला, दशरथ राजांचा मृत्यू आला, श्रीरामास वनवास भोगावा लागला, शनी रावांनी उलटा टांगले, मारुतीने सोन्याची लंका जाळली, सतीचा घरातील यज्ञातील मृत्यू झाला, कृष्णाचा बाण लागून मृत्यू झाला, श्रीरामाला शरयू नदीत मृत्यू आला, सीताला अग्निपरीक्षा द्यावी लागली, सीता भूमी अंतर्गत शेवट झाला. अश्वत्थामाची कपाळावरची जखम आजही आपण बघतो कायम राहणारी आहे. अशी कर्मदोषातून देवी देवतांची सुटका पण झालेली नाही आपण हे बघतो. तर आपण तर सामान्य लोक आहे. याचा विचार करून आपण जी प्रत्येक कृती करत असताना
ती विचार करूनच करायला हवी. केवळ वरवर करून चालणार नाही. संबंधित दोष आपण जर बघितले तर 100% दोष हे आईवडिलांसंबंधित आपल्याला बघायला मिळत असतात. म्हणून आईवडिलां जोपर्यंत आहे, कारण आईवडिला हे आपल्याला प्राणदाते आहे आणि हा प्राण आपण जर घरी ठेवला आणि तुम्ही तीर्थाटन गेलात तर तुमचा देह फक्त जातो, कारण प्राण तर हा आईवडिलांच्या सोबत असतो. मग प्राण नसलेली तुमची देह, मग तो प्राण कितपत राहणार आहे, त्याचा श्वास कितपत राहणार आहे, तो जाणारच. हे साधं सरळ गणित आपण समजायला हवं. कारण प्राण देणारे आईवडील आहे, जन्मदाते आईवडील आहे, कर्मदाते आईवडील आहे. आईवडील सर्वस्वी आपल्या जीवनाचे मालक आहे आणि मालकाला घरी ठेवून, प्राणदात्याला घरी ठेवून, आपल्याला श्वासाला घरी ठेवून आपण जे इतर ठिकाणी जातात, म्हणजे ते तुम्ही खऱ्या अर्थाने घरूनच निर्जीव असतात. आणि मग जर निर्जीव असलेले शरीर हे मृत्युमुखी स्मशानभूमीतच आपोआप जाणारे आहे असेच समजायला हरकत नाही. असो, आजचा विषय इथे संपयोगा. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रमाचं समापन करूया. लवकरच दिवाळीविषयी आपण शक्यतोवर उद्या मी कार्यक्रम प्रसारित करणारच आहोत.